पकड आपले तोंड हाय गाईज आम्ही अन्विता ना पाळणा बनवत आहे. पण हा जो चाकू आहे हा दादाचा आहे. याला ना धारच नाही याच्या जिबी सारखी, याचं फक्त जिबच चालते. तर मी ना आणली 80 मीटरची दोरी. तर आधी रूमवर राहणार आहे. तर आम्ही इथून झाले आम्हाला अर्धा घंटा. तर आम्ही व्हिडिओ याच्यासाठी चालू केला आहे. तुटली. तर आज आमची बाई आमच्या घरी येणार आहे. तर आम्ही खूप खुश आहे. सेलिब्रेशन तर नाही कारण की माझ्यावरचे पुरे पैसे संपलेले आहे. माझ्यावर काय आता पैसे आहे नाही. हाय गाईज, मी सायली आणि माझं एक मेम थेरपी म्हणून एक चॅनल आहे. इंस्टाग्रामवर एक पेज आहे जे मीमचं आहे, ज्यावर तुम्हाला सगळ्याच प्रकारचे लाईक कॉमेडी आणि जे आजकाल ट्रेंडिंगला आहे असे पोस्ट पाहायला भेटणार. सो तुम्ही नक्की मीम थेरपी गाईज. हा एका लेकराचा बाप झाला पण याला पाळणा कसा असतं हे नाही माहिती. मी लोकांचे पाळणे बांधत जाऊ ना पहिले ऑर्डर येते ना मला तेच काम होतं दोरे बांधायचा. वो अलग ही लेवल का बंदा था. गाईज यानं माझं बालपण पाहिलेलं आहे पण याला अक्कलच नाही की कसं काय करावं लागतं. त्यावेळेस बुद्धी बी लागायची ना माहिती. आता वाढली फक्त नावाच्याच आहे 4 दिवस जास्त पाहिजे. तर जरा मोबाईल वरतं पकडला टांगा काढून काय काढतील मला त्याच्या. थांबा गाईज, या जांभूळ खायला आमच्याकडे. गाईज माझ्या आईने याला एकट्यालाच कॉम्प्लेंट पाजलं. मला जर पाहिलं तर कोणी म्हणन की हे पोरगी लहानच आहे. सर्वेवाली हे पाहू शकता गाईज माकड. गाईज त्या दिवशी एक सर्वेवाली बाई आली आणि ते म्हणते की तुझ्या आईला बोलव. म्हटलं घरी गाईज इथं आई बसली आहे आणि असे झोके घेत आहे. जरी आई त्याला एक शब्द नाही म्हणते ह्याचा की मी करतो तुम्हाला शिव्या दिली. पाहिजो फक्त मी ना पडलेला हात तुटला म्हटलं तिचा लोक कूलर मध्ये काय टाकायला गेली तो. ओ आई हे बघू शकता गाईज. अबे मी बसून पाहतो ना मी. हे बघा गाईज अन्वीच्या पाळण्यावर अन्वीचे पप्पा बसत आहे. हे बघू शकता बालपण वापस येऊन राहिलं याच. आईला बसवा लागते पाळण्यात. तर बाई येते म्हणून मी आता आलो आहे घरी आणि मी घरातली पूर्ण साफसफाई केली. सगळ्यात पहिलं तर आधी मी झोका बांधला कारण पहिला बांधला यायची इथं खूप मजा आली. आणि हे जे आहे तो पाळणा मी मजबूत होण्यासाठी बसून पाहिलं कारण की एका हातात मोबाईल होतो एकाच्यात बसून राहिलो होतो. तर मी बसलो आणि झोका घेऊन पाहिला. आपली व्हिडिओ अशीच येते तरी भावा त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला पण. झोका घेतला. मला लय आतुरता आहे कारण की 3 महिन्यानंतर बाई घरी येणार आहे. हा एवढा पसारा आहे घरात तर आवरून राहिलो थोडा करू साफसफाई. घाम ऊन दोन हे पाण्यानं धुतला गेला. मी एक गलती केली. मी ना माहिती आहे काय जो गॅस राहायचा ना गॅस त्याच्या पुढं पाणी टाकलं पुरं कच्चं घासून टाकलं ना गॅस चालू घातलं मला घरचे काही फरक नाही पडला. पण एकदम चकाचक केली मी रूम आणि कूलर पण पद्धतशीर ठेवला. घर पुसपास केलं, आरसा पुसपास केला. हे बोर्ड आहे हे बोर्ड कपडे पण पुसपास केले. मित्रांनो असेच व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो चॅप्टर 2 लगेच येणार आहे. धन्यवाद.